हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हाऊ टू फाइंड आउट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, फर्स्ट नंबर आहे tan इनव्हर्स ऑफ 0.99. ओके, आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे tan इनव्हर्स ऑफ 0.99. ओके, आणि त्याने आपल्याला गिवन दिलेला आहे गिवन पाय अप्रॉक्सिमेट टू 3.1416. ओके, tan इनव्हर्स ऑफ 0.99 याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर प्रॉब्लेम काय आहे की 0.99 हा जो नंबर आहे, ठीक आहे, हा परफेक्ट नाही आहे किंवा स्टँडर्ड व्हॅल्यू नाही आहे टॅनची. ओके, मग आता अशा वेळेस काय करायचं, आपल्याला अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करून अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, काय करणार, जो मेन नंबर आहे 0.99 याला कन्सिडर करू आपण x मध्ये. ओके, सोल्युशन मध्ये लेट x 0.99. जर 0.99 म्हणजे जर तुम्ही x कन्सिडर करत असाल तिथे आपल्याला काय मिळेल, x म्हणजे काय झालं, tan इनव्हर्स ऑफ x. आणि tan इनव्हर्स ऑफ x हा फंक्शन आहे आणि त्याला आपण डिनोट करतो f ऑफ x ने. therefore f ऑफ x इज इक्वल टू काय लिहिलं आहे, tan इनव्हर्स ऑफ x. tan इनव्हर्स ऑफ x आपलं न्यूमेरिकल आहे. ओके, काय केलं फक्त आपण की जिथे 0.99 होतं तिथे मी x कन्सिडर केलं बस. ओके, आता अप्रॉक्सिमेशनचे जर फॉर्म्युला यूज करायचा असेल तर तिथे f डॅश x ची आवश्यकता आहे. f डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायच्या फंक्शन वरती. ओके, मी याला डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x. काय म्हणते, द d बाय dx ऑफ f ऑफ x इज इक्वल टू द d बाय dx ऑफ tan इनव्हर्स ऑफ x. जब f ऑफ x वरती आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो तर आपण त्याला डिनोट करतो f डॅश x ने इज इक्वल टू एंड डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनव्हर्स x काय होता है 1/1 प्लस x स्क्वेअर. हे याला f ऑफ x इज इक्वल टू tan इनव्हर्स x याला आपण 1 ने डिनोट करू आणि हे f डॅश x इज इक्वल टू 1/1 प्लस x स्क्वेअर याला आपण 2 ने डिनोट करू. पण अप्रॉक्सिमेशनचे जर फॉर्म्युला यूज करायचा असेल तर फॉर्म्युला मध्ये a आणि h च्या टर्म्स आहेत, म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे a आणि h. ओके, मग a आणि h आपण कुठला फाइंड आउट करतो, x वर. काय करतो आपण, लेट x इज इक्वल टू a प्लस h. ओके, म्हणजे x ला आपण कन्वर्ट करतो a प्लस h च्या फॉर्ममध्ये. पण x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, x इज इक्वल टू किती आहे 0.99. ओके, x ची व्हॅल्यू पुट करतोय 0.99 इज इक्वल टू a प्लस h. ओके, आता 0.99 ला दोन नंबर मध्ये स्प्लिट करा. पण जेव्हा तुम्ही त्याला दोन नंबर मध्ये स्प्लिट कराल तर एक नंबर असा पाहिजे की तो नंबर त्यांची व्हॅल्यू असते. ओके, मग आता 0.99 हा 1 च्या अप्रॉक्सिमेट आहे. ओके, आणि जर तुम्ही टेबल जर चेक कराल ट्रिग्नोमेट्रीच्या व्हॅल्यूजच्या तर त्यांची एक व्हॅल्यू आहे 1. ओके, तर आपण काय करू, 0.99 ला आपण कन्वर्ट करू 1 च्या फॉर्ममध्ये. ओके, काय करू शकतो मी, 0.99 च्या ऐवजी लिहू शकतो आहे 1 मायनस 0.01. ओके, जर 1 मायनस 0.01 केलं, ओके, तर तुम्हाला मिळतंय 0.99 इज इक्वल टू a प्लस h. जर आता तुम्ही हे कंपॅरिझन केलं तर देयरफॉर a इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे 1 आणि h ची व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे मायनस 0.01. ओके, आता a आणि h च्या व्हॅल्यूज माहिती झाल्या. आता माहिती पाहिजे आपल्याला f ऑफ a आणि f डॅश a. मग f ऑफ a ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो f ऑफ x वर. काय करतो आपण, x ला रिप्लेस करतो a. ओके, इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस x बाय a इन इक्वेशन 1. काय करतोय, इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपण a ने रिप्लेसमेंट करतो. ओके, इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे तिथे आपल्याला a पुट करायचं. ओके, म्हणजे काय म्हणतात तिथे आपल्याला द f ऑफ a इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ x च्या ऐवजी पुट करायचं आपल्याला a. ओके, tan इनव्हर्स ऑफ a. पण a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, a इज इक्वल टू किती आहे 1. ओके, मी a ची व्हॅल्यू किती पुट करतोय इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 1. ओके, tan इनव्हर्स ऑफ 1 इज इक्वल टू किती होतो, पाय बाय 4 45 डिग्री. ओके, जर तुम्ही टेबल जर चेक केला तर tan 45 डिग्री म्हणजे 1. ओके,
tan 45 तर tan पाय बाय 4. ओके, म्हणजे किती होतोय 1. म्हणजे याचा अर्थ tan इनवर्स ऑफ 1 म्हणजे किती होतो पाय बाय 4. ओके, म्हणजे आपल्याला f ऑफ a ची व्हॅल्यू मिळाली आहे पाय बाय 4. f ऑफ a ची व्हॅल्यू मिळाली, h माहिती आहे. आता आपल्याला f डॅश a काढायचं. f डॅश a ची जी व्हॅल्यू आहे ती आपण f डॅश x वरून काढतोय. ओके, मग इथे पण रिप्लेसमेंट करू आपण. रिप्लेस x बाय a इन इक्वेशन 2. ठीक आहे, आपल्याला f डॅश a काढायचे आहे. f डॅश x माहिती आहे, तर आपण x ला रिप्लेस करू a ने. ओके, मग इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x आहे त्या प्रत्येक x च्या ऐवजी आपण a पुट करू. म्हणजे काय मिळेल तिथे आपल्याला f डॅश a इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस x च्या ऐवजी a म्हणजे a स्क्वेअर. पण a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. a इज इक्वल टू किती आहे 1, तिथे पुट करताय 1. ओके, इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस 1 स्क्वेअर. ओके, a ची व्हॅल्यू पुट केले देणे कॅल्क्युलेट इज इक्वल टू 1 अपॉन 1 स्क्वेअर मीन्स किती होत आहे 1 आणि 1 प्लस 1 किती होत आहे 2 आणि 1 अपॉन 2 म्हणजे किती होतो 0.5. म्हणजे आपल्याला f डॅश a ची व्हॅल्यू मिळते आहे 0.5. ओके, आता अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय म्हणतो की f ऑफ a प्लस h अप्रॉक्सिमेट टू f ऑफ a प्लस h इनटू f डॅश a. मग आपल्याला f ऑफ a माहिती आहे, हो f ऑफ a माहिती आहे, h माहिती आहे, हो माहिती आहे, आणि f डॅश a देखील माहिती आहे. देन आपण आता अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करू. The f of a plus h approximate to f of a plus h into f dash a. ज्या व्हॅल्यूज पाहिजे त्याचा पुट करत चालायचं. f of a plus h म्हणजे माहिती आहे, a plus h is equal to x पुट करा तिथे. म्हणजे f of x approximate to f of a ची व्हॅल्यू आहे पाय बाय 4. ओके, पाय बाय 4 प्लस h माहिती आहे आपल्याला मायनस 0.01. ओके, इंटू f डॅश a पण माहिती आहे 0.5. Here f of x म्हणजे काय आहे tan इनवर्स x पुट करा ते. tan इनवर्स ऑफ x अप्रॉक्सिमेट टू पाय बाय 4. पाय ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ओके, व्हॅल्यू पुट करा तिथे. काय मिळते आहे 3.1416 अपॉन 4. हियर प्लस मायनस. ओके, आणि त्या दोघांचे जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळतं आहे 0.005. ओके, आता इथे 4 ने याला डिवाइड करायचं आहे. ओके, जर 4 ने डिवाइड केलं तर काय मिळते आहे इथे लक्षात आलं की द tan इनवर्स ऑफ x मीन्स काय 0.99. ओके, 0.99 अप्रॉक्सिमेट टू 3.1416 ला जर तुम्ही 4 ने जर डिवाइड केलं ओके तर तुम्हाला मिळेल 0.7854. बाकी ॲज इट इज मायनस 0.005. ओके, तसं त्या दोघांचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. ओके, म्हणजे काय मिळेल द tan इनवर्स ऑफ 0.99 अप्रॉक्सिमेट टू 0.7804. ओके, ही झाली आपली अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स ऑफ 0.99. देन नेक्स्ट बघू आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे cot इनवर्स ऑफ 0.999. ओके, and then given दिलेला आपल्याला given पाय अप्रॉक्सिमेट टू 3.1416. ओके, तो आता cot इनवर्स ऑफ 0.999 ची आपल्याला व्हॅल्यू माहिती नाही, तर आपण अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करून याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. मग त्याकरिता आपल्याला आधी काही फंक्शन्स माहिती पाहिजे, त्याचे डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजे, त्यानंतर a माहिती पाहिजे, h माहिती पाहिजे. ओके, काय करू आपण जो आपला न्यूमेरिकल आहे त्याला ते आपण फंक्शन मध्ये कन्वर्ट करू. त्याकरिता जो फर्स्ट जो नंबर आहे 0.999 याला कन्सिडर करू आपण x. ओके, सोल्युशन मध्ये लेट x इज इक्वल टू 0.999. जर 0.999 ला x कन्सिडर केलं तर काय मिळेल आपल्याला cot इनवर्स ऑफ x. ओके, आणि cot इनवर्स ऑफ x हा फंक्शन आहे, तर आपण त्याला डिनोट करतो f ऑफ x ने. therefore the f of x is equal to cot inverse of x. cot inverse of x हे आपलं न्यूमेरिकलच आहे, फक्त काय केलंय 0.999 च्या ऐवजी मी x पुट केलं. मग आता आपल्याला f डॅश x ची पण आवश्यकता आहे. याला डिफरन्शिएट करू आपण.
डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू द डी बाय डी एक्स ऑफ कॉट इनवर्स ऑफ एक्स. जर एफ ऑफ एक्स वरती आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं, ओके, तर त्याला आपण डिनोट करतो एफ डॅश एक्स ने इज इक्वल टू अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू काय होतो -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. याला आपला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉट इनवर्स एक्स, याला मी 1 ने डिनोट करतोय आणि हे आपला एफ डॅश एक्स इज इक्वल टू -1/1 प्लस एक्स स्क्वेअर, मी याला 2 ने डिनोट करतो. देन आता आपल्याला a आणि h च्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे. काय करतो आपण लेट x इज इक्वल टू a प्लस h. a आणि h च्या व्हॅल्यू आपण x वापरून फाइंड आउट करतो. मग x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0.999. ओके, त्याला पुट करा तिथे 0.999 इज इक्वल टू a प्लस h. आता 0.999 ला दोन नंबर मध्ये स्प्लिट करा, पण एक नंबर असा पाहिजे की ती व्हॅल्यू टॅन ची किंवा कॉट, ठीक आहे, कॉट ची व्हॅल्यू असते. ओके, पण 0.999 हा अप्रॉक्सिमेट टू 1 आहे आणि जे तुम्ही टेबल जर बघितलं आपण, ओके, ट्रिग्नोमेट्रिक टेबल, तर तिथे कॉटची एक व्हॅल्यू आहे जी 1 आहे. तर मी काय करतो आहे याला 1 मध्ये कन्वर्ट करतो आहे. 0.999 ला मी कन्वर्ट करतो आहे 1 मायनस 0.001 इज इक्वल टू a प्लस h. ओके, जर आता तुम्ही याला जर कंपॅरिझन केलं तर देयरफॉर a ची व्हॅल्यू आहे 1, a इज इक्वल टू 1 आणि h इज इक्वल टू आहे मायनस 0.001. आता a ची पण व्हॅल्यू माहिती झाली आपल्याला, h पण. आता काढायचं आपल्याला f ऑफ a. f ऑफ x माहिती आहे, f ऑफ a काढायचं. काय करू आपण x ला रिप्लेस करू a ने, म्हणजे f ऑफ a मिळेल कुठे इक्वेशन 1 मध्ये. ओके, रिप्लेस x बाय a इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे जर आपण a पुट केलं तर काय मिळेल आपल्याला f ऑफ a इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ a. ओके, आता a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, a इज इक्वल टू किती आहे 1, इथे a ची व्हॅल्यू तिथे पुट करतो आहे इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ 1. and cot inverse of 1 म्हणजे cot जर तुम्ही टेबल बघाल ट्रिग्नोमेट्रिक टेबल, ओके, तर cot inverse 1, तर cot ची व्हॅल्यू जी आहे ती 1 π/4 वरती असते 45, म्हणजे cot inverse of 1 ची व्हॅल्यू आहे π/4. ओके, इज इक्वल टू π/4. ही आहे आपली f ऑफ a ची व्हॅल्यू. सिमिलरली आपल्याला f डॅश a ची पण व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, मग f डॅश a हा f डॅश x वरून काढतो आपण. x ला रिप्लेस करू आपण a नी इक्वेशन 2 मध्ये. ओके, रिप्लेस x बाय a इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला a पुट करायचं. इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला a पुट करायचं. म्हणजे काय मिळेल आपल्याला इथे f डॅश a is equal to -1/1 plus a square. पण a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, a is equal to किती आहे 1, पुट करा तिथे is equal to -1/1 plus 1 square. then is equal to -1/1 square means 1, 1 plus 1 म्हणजे होतो 2 आणि 1/2 म्हणजे होतो 0.5. ओके, म्हणजे आपल्याला आन्सर मिळत आहे f डॅश a is equal to -0.5. ओके, मग आता बघा अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय म्हणतो आहे की f ऑफ a प्लस h अप्रॉक्सिमेट टू f ऑफ a प्लस h इनटू f डॅश a. आपल्याला f ऑफ a पण माहिती आहे, h माहिती आहे, f डॅश a पण माहिती आहे. मग आता आपण तो फॉर्म्युला यूज करू. ओके, therefore the f of a plus h approximate to f of a plus h into f dash a. ओके, देन त्यानंतर व्हॅल्यूज पुट करा a प्लस h. a प्लस h म्हणजे काय होतं x, इथे भेटते आहे f ऑफ x अप्रॉक्सिमेट टू f ऑफ a. f ऑफ a ची व्हॅल्यू π/4 प्लस h आहे -0.001 इंटू f डॅश a. f डॅश a आहे -0.5. ओके, देन त्यानंतर f ऑफ x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, cot इनवर्स x पुट करतो आहे
कॉट इनवर्स एक्स अप्रॉक्सिमेट टू पायची व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी गिवन दिली आहे. उत्तर काय आहे 3.1416 अपॉन 4. हिअर मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू प्लस प्लस, आणि या दोघांचे जर मल्टिप्लिकेशन केलं तर मिळेल 0.0005. ओके डन. त्यानंतर मग आता इथे 4 ने याला डिवाइड करा. काय होतं आहे द कॉट इनवर्स ऑफ एक्स. एक्स म्हणजे माहिती आहे आपल्याला 0.999. ओके 0.999 अप्रॉक्सिमेट टू जर 3.1416 ला जर तुम्ही 4 ने जर डिवाइड केलं, ओके तर काय मिळते आहे 0.7854 प्लस 0.0005 ॲज इट इज. ओके देन या दोघांचे ॲडिशन नंबर फायनल आन्सर आहे. देअरफॉर द कॉट इनवर्स ऑफ 0.999 अप्रॉक्सिमेट टू ॲडिशन करा 0.7859. ओके म्हणजे याला आपला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ कॉट इनवर्स ऑफ 0.999. देन नेक्स्ट न्यूमेरिकल आपण बघू. tan इनवर्स ऑफ 1.001 आणि त्याने आपल्याला गिवन दिलेला आहे पाय अप्रॉक्सिमेट टू 3.1416. ते आता तो काय म्हणतोय की अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करा tan इनवर्स ऑफ 1.001. ओके तो काय करणार जो मेन नंबर आहे त्याला आपण कन्सिडर करतो x. ओके सोल्यूशन मध्ये लेट x इज इक्वल टू 1.001. जर 1.001 ला जर आपण x कन्सिडर केलं इथे काय होणार आपल्याला x म्हणजे जे काय झालं tan इनवर्स ऑफ x. आणि tan इनवर्स ऑफ x हा काय आहे फंक्शन. डन. आणि फंक्शन आपण डिनोट करतो f ऑफ x. therefore f of x is equal to tan inverse of x. tan inverse of x आपण न्यूमेरिकल आहे काय केलं फक्त हे 1.001 च्या ऐवजी मी x लिहिलं. अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय म्हणतो आहे की f of a plus h into f dash a dash डेरिव्हेटिव्ह पाहिजे. ओके मी याला डिफरन्शिएट करतोय. the d by dx of f of x is equal to d by dx of tan inverse of x. मग डेरिव्हेटिव्ह f of x ला आपण डिनोट करतो f dash x नी. f dash x is equal to here डेरिव्हेटिव्ह tan inverse x 1 upon 1 plus x. ओके हे झालं आपलं f of x is equal to tan inverse x इक्वेशन 1 आणि f dash x is equal to 1 upon 1 plus x square इक्वेशन 2. देन फॉर्म्युला यूज करायचा असेल तर आपल्याला a आणि h च्या पण व्हॅल्यूज माहिती पाहिजे. ओके a आणि h च्या व्हॅल्यूज आपण x वरून फाइंड आउट करू. ओके लेट x is equal to a plus h. मग x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे x is equal to किती आहे 1.001. उत्तर आहे तिथे 1.001 is equal to a plus h. आता 1.001 ला दोन नंबर मध्ये स्प्लिट करायचं पण एक असा नंबर पाहिजे की तो नंबर ठीक आहे tan इनवर्स आहे म्हणजे तो नंबर tan ची व्हॅल्यू आहे. जर तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक टेबल बघाल तर tan 45 मध्ये 1 होतो बरोबर आहे. तुम्ही याला 1 मध्ये कन्वर्ट करू शकता. ओके मी याला लिहू शकतो आहे 1 plus 0.001 is equal to a plus h. ओके जर आता आपण इथे जे कंपेअर केलं तर a ची व्हॅल्यू होते आहे a is equal to 1 आणि h is equal to होतो आहे 0.001. देन पण फॉर्म्युला यूज करायचा असेल तर पुन्हा माहिती म्हणजे आपल्याला f of a आणि f dash a. f of a हे f of x वरून काढतो आपण. f of x ओके काय करतो आपण तर x ला a ने रिप्लेस करतो इक्वेशन 1 मध्ये. ओके या इथे रिप्लेस x by a in equation 1. इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला a पुट करायचं. इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे a पुट करायचं म्हणजे काय मिळेल तिथे आपल्याला f of a is equal to tan inverse of a. पण a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे a is equal to किती आहे 1. व्हॅल्यू पुट करा तिथे is equal to tan inverse of 1. ओके आणि tan inverse of 1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. tan inverse 1 म्हणजे किती होतो pi by 4. ओके is equal to pi by 4. यादी आपली f of a ची. सिमिलर f dash x ची पण आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. f dash x वर आपण f dash a ची व्हॅल्यू काढतोय. ओके काय करतो आपण x ला रिप्लेस करतो a ने. ओके रिप्लेस
x बाय a इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे तिथे आपल्याला a पुट करायचे आहे. म्हणजे काय मिळेल तिथे आपल्याला f डॅश a इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस a स्क्वेअर. पण a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. a इज इक्वल टू किती आहे 1 पुट करते इज इक्वल टू 1 अपॉन 1 plus 1 square is equal to 1 upon 1 square म्हणजे 1 1 plus 1 is 2 and 1 upon 2 म्हणजे 0.5. ही आपली f dash a ची. आता अप्रॉक्सिमेशन मध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे. आपल्याला f of a माहिती आहे, आपल्याला h माहिती आहे आणि आपल्याला f dash a माहिती आहे. ओके, तर आता आपण अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करू. therefore the f of a plus h approximate to f of a plus h into f dash a. a plus h is equal to x put करते इथे f of x approximate to f of a means pi by 4 plus h ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 0.001 into f dash a पण माहिती आपल्याला 0.5. then here f of x म्हणजे काय लिहिलं आपण tan inverse x उत्तर येते tan inverse of x approximate to pi by 4. मग पाई ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय आहे 3.1416 and divide by 4 as it is plus 0.001 into 0.5 म्हणजे किती होतो 0.0005. then here tan inverse of x म्हणजे माहिती आहे आपल्याला x म्हणजे काय आहे 1.001. ओके, उत्तर येते therefore the tan inverse of 1.001 approximate to 3.1416 upon 4. जर या 3.1416 ला 4 ने जर आपण डिवाइड केलं ओके तर काय मिळते आहे 0.7854 आणि प्लस 0.0005 ॲज इट इज. आता दोघांचे आपल्याला ॲडिशन करायचं आहे. ओके, म्हणजे therefore the tan inverse of 1.001 approximate to okay addition 0.7859. ओके, तर हे आहे approximate value of tan inverse of 1.001. ओके, तर या वेळी आपल्याला अप्रॉक्सिमेशनचे फॉर्म्युला यूज करून ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, मी काही न्यूमेरिकल देतो आहे ते न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि त्याचे जे आन्सर्स आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचे.